हॅलो, नमस्कार. तर माझ्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी सगळं घरातला पसारा आवरायला काढला आहे. तुम्हाला तर दिसतच असेल मागं. मी सगळं डब्बे वगैरे सगळे काढलेले आहे. म्हटलं आता आपण लवकरच ड्यू डेट जवळ येते, तर मग म्हटलं घरातलं क्लिनिंग वगैरे करून घेऊ, म्हणजे नंतर घराला लवकर बघता येणार नाही मला. मग त्याच्यामुळं मी क्लिनिंग वगैरे करायचं ठरवलं. तर चला आजचा दिवस माझा कसा जातो. तर मी आज सगळं घर आवरायला घेतलेलं होतं. म्हटलं जे धूळ वगैरे बसलेली डब्यावर किंवा थोडंफार घाण वगैरे झालेली तर ते क्लीन करून घेऊ. म्हणजे परत मला नंतर बघता नाही येणार घराकडे 2-3 महिने तरी. आणि मग म्हटलं ते आणखी खराब होऊन जाईल. मग त्यापेक्षा म्हटलं थोडं होईल तसं आवरून घेऊ लगेच. मग मी ते सगळे डब्बे वगैरे काढून घेतले आणि धूळ वगैरे जी होती ती ओल्या कपड्याने पुसून घेतली आणि त्याच्यावर नवीन पेपर टाकत होते. आणि घरात जर एक लेडीज नसेल तर घराची अवस्था काय होती हे म्हणजे आपण इमॅजिन तर करूच शकतो. मग त्यानंतर म्हटलं मी 2-3 महिने तर काही घरी राहणार नाही आहे. मग त्यामुळे आताच थोडं व्यवस्थित सगळं आवरून घेत होते. इथे मी सगळं आवरून घेतलं आणि तसं मला हे आवरायला तर नाहीच म्हटले होते, कारण की एकटी किती वेळाने कसं आवरते म्हणून. परत सोबत पण कोणी नाही आहे. तर मग मी तरी म्हटलं की थोडं जसं हाताला होईल तसं आपण करून घेऊ, कारण की किती दिवस तसं ठेवणार ना. आणि ड्यू डेट पण जवळ आहे, म्हणजे कधी डिलिव्हरी होईल ते सांगू शकत नाही. आणि थोडं ॲक्टिव्ह पण राहता येतं असं काही काम चालू असलं की. आणि दिवस कसा जातो हे पण कळत नाही. म्हणजे मला जॉबमुळे घरी बसण्याची सवय नाही, त्याच्यामुळं दिवस जात नाही पटकन. मग मी असं काहीतरी करत बसते. नाही तर मग एकच पर्याय असतो की झोपून राहायचं. मग दिवसा झोपलं की रात्री झोप येत नाही. मग त्यापेक्षा मग मी असं काहीतरी कुटाणं करायचं ठरवलं. मग मी म्हटलं एक दिवस घर आवरू, एक दिवस कपडे वगैरे धुता येईल आणि मग थोडं आवरलं की लोड पण येणार नाही आणि आवरलं पण जाईल. मग मी ते आज म्हटलं घर वगैरे आवरून घेऊ आणि भांडे वगैरे जे घासण्यासारखे आहे ते काढून ठेवता येईल. म्हणजे एक दिवस भांडे घासू, एक दिवस कपडे धुवा आणि एक दिवस घर वगैरे आवरणं होईल. तर असं करून मी म्हटलं थोडं सगळं आवरून घेऊ. आज तर माझं घराचं सगळं आवरलं होणार होतं. मग म्हणजे एका साईडचं तर त्यांनी आवरलं होतं. फक्त एका साईडचंच मला आवरायचं होतं. आणि मी इथे चांगले पेपर वगैरे टाकून दिले, म्हणजे मी जरी घरी नसले त्याच्यावर धूळ जरी बसली तरी ते मला नंतर काढून वगैरे टाकता येईल आणि नंतर पण इझिली क्लीन होऊन जाईल. मग मी ते सगळं ते आवरून घेतलं. मी असं कामाचं नियोजन करून म्हटलं एक दिवस सगळं आवरून घेऊ आणि मग नंतर आराम करू. मग तसं चालू होतं माझं इथे सगळं आवरणं वगैरे. मी काम आवरत असताना आणखी एक चमत्कार झाला, तो म्हणजे लाईट गेली आणि घरात एवढा मोठा अंधार झाला, कारण की इथं व्हेंटिलेशनसाठी फक्त एकच डोअर आहे आणि तिथून पण जास्त उजेड वगैरे काही येत नाही. मग तरी पण म्हटलं हे सगळं आवरावं तर लागेल, कारण की उशीर होत होता. आणि मग म्हटलं एकदा बसलं की मग परत जीवावर येऊन जाईल. मग मी तसंच आवरायचं ठरवलं आणि पटपट सगळं आवरून घेतलं. मग सगळं काम आवरेपर्यंत तर लाईट आलीच होती. मग मी सगळं आवरून घेतलं आणि फरशी वगैरे सगळी क्लीन करून घेतली. तुम्ही बघू शकता इथं की माझं घर आता असं मी क्लीन केलं होतं आणि फरशी वगैरे क्लीन केली होती. घर एकदम स्वच्छ केलं की मन कसं प्रसन्न होतं आणि एकदम प्रसन्न वाटतं. आणि घरात तसंच मला इथं एकदम प्रसन्न असं वाटत होतं. आणि मी एवढं काम केलं होतं ते मला आता भूक लागली होती. मग मी म्हटलं काय करायचं, तर मी ते झटपट होणारा गुळाचा मलिदा केला आणि खाल्ला. मला लहानपणी खूप मलिदा आवडायचा आणि आता पण खूप आवडतो. तर मी इथं मलिदा वगैरे करून घेतला आणि तसेच मी पुढचं गॅलरी वगैरे सगळं धुवून घेतलेलं होतं. तर मग मी ते गॅलरी वगैरे धुवून घेतलं आणि झाडांना पाणी वगैरे सगळं टाकून दिलं. पुढचं घर पण मी लगेच क्लीन करून घेतलेलं होतं. तर आज मस्त सगळीकडे स्वच्छता अभियान झाल्यासारखं. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.